सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. जवाहर नवोदय विद्यालय ही परीक्षा इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना देता येत असते आणि ती परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना इयत्ता 6वी पासून इयत्ता 12वी पर्यंतचं संपूर्ण शिक्षण हे मोफत मिळत असतं. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा राहण्याचा खर्च, खाण्याचा खर्च, त्यांच्या गणवेशाचा किंवा शालेय साहित्याचा खर्च हा सर्व खर्च आपल्याला माफ असतो जर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जवाहर नवोदय विद्यालयात झालं तर. आता ही जी परीक्षा आहे ही परीक्षा संपूर्ण देशामध्ये घेण्यात येते. इयत्ता 5वीचे जे विद्यार्थी आहेत ते परीक्षा देणार आणि मग 6वीला ज्या वेळेला ऍडमिशन घ्यायची वेळ येते त्यावेळेला जर त्यांचा मेरिट लिस्ट मध्ये नंबर लागला तर त्यांना जवाहर नवोदय विद्यालयामध्ये ऍडमिशन मिळणार. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास एक नवोदय विद्यालय हे आपल्या संपूर्ण भारतामध्ये आहे. अशा पद्धतीने जर आपण विचार केला, आपल्याकडे महाराष्ट्राचा विचार करूयात आपण फक्त, तर महाराष्ट्रामध्ये 34 जवाहर नवोदय विद्यालय आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक. फक्त मुंबई जिल्हा जो आहे, मुंबई जिल्ह्यामध्ये काय आहे की संपूर्णपणे शहरी भाग असल्या कारणास्तव मुंबईमध्ये ही जवाहर नवोदय विद्यालय नाहीये. परंतु एकूण 34 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालय जे आहे ते सापडेल. आता या जवाहर नवोदय विद्यालयाचे फॉर्म सुटलेले आहे आणि बऱ्याच पालकांना प्रश्न पडलेला आहे. आमचे जे काही मागचे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओवर पण बऱ्याच पालकांनी प्रश्न विचारलेला आहे की याचे फॉर्म कसे भरायचे. तो जवाहर नवोदय विद्यालयाचा फॉर्म कसा भरायचा याची स्टेप बाय स्टेप गाईड मी तुम्हाला आज सांगणार आहे. म्हणजे अगदी इत्थंभूत माहिती की ज्याच्यामध्ये पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत तुम्हाला काय काय करायचं आहे ते सगळं आपण आज बघणार आहे. ठीक आहे. तो जवाहर नवोदय विद्यालयाचा फॉर्म कसा भरायचा, नोंदणी कशी करायची ते आपण आज बघणार आहे. तारखा कुठल्या कुठल्या महत्वाच्या आहेत तेही आपण बघणार आहे. तो बघूयात आपण आता. सगळ्यात पहिले, तयारी जर तुम्ही करत असाल, जर समजा तुम्ही जवाहर नवोदय विद्यालयाची तयारी करत असाल तर तुमच्याकरता इग्नाइट पाठशालातर्फे आम्ही एक बॅच घेऊन आलेलो आहोत. ही बॅच लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशी दोन्ही पद्धतीने आहे. 25 जुलैपासून आपली बॅच सुरू होणार आहे. जर समजा तुम्हाला ही बॅच हवी असेल तर तुम्ही काय करायचंय, खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ऍपची लिंक सापडेल. त्या लिंकवर क्लिक करून जवाहर नवोदय विद्यालयाची बॅच तुम्हाला विकत घेता येणार आहे. ठीक आहे. लाईव्ह लेक्चर जे आहेत त्यावेळेला विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्या काही शंका असतील त्या शिक्षकांपर्यंत पोहोचवता येतील, शिक्षकांना विचारता येतील, म्हणजे मग शिक्षक तुमच्या शंकांचं लगेच निरसन करणार. रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत ते तुम्ही कितीही वेळा बघू शकता, त्याला काहीही लिमिट नाहीये. म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं की एखादा मुद्दा मला नाही लक्षात आलेला आहे किंवा एखादा मुद्दा माझ्याकडनं मिस झालेला आहे तर ते लेक्चर मी नंतर बघायचं का, तर हो, ते लेक्चर तुम्ही नंतर कितीही वेळा बघू शकताय, त्याला काहीही लिमिट नाही. ठीक आहे. या बॅच मध्ये जर आपण बघितलं तर पीवायक्यू विश्लेषण जे आहे, आता मागील काही वर्षांचे 2012-13 पासूनचे जे काही क्वेश्चन पेपर आहेत त्यांचं विश्लेषण सुद्धा आपण इथे टाकलेलं आहे. त्याच्यामुळे ते सुद्धा तुम्हाला पूर्ण मिळणार आहे. पीवायक्यूचं पुस्तक तुम्हाला मिळणार आहे, वेगळ्या वेगळ्या अभ्यासाचं साहित्य तुम्हाला मिळणार आहे. त्याच्याच मध्ये सर्व विषयांच्या ज्या शॉर्टकट ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जवाहर नवोदय विद्यालयाचा या वर्षीचा सिलेबस चेंज झालेला आहे. मागच्या वर्षीपर्यंत काय होतं की 3 विषय असायचे. पहिला असायचा बुद्धिमत्ता चाचणीचा, मानसिक क्षमता चाचणीचा, दुसरा असायचा गणिताचा आणि तिसरा असायचा तुमचा भाषेचा. बुद्धिमत्ता चाचणी किंवा मानसिक क्षमता चाचणीचे 40 प्रश्न असायचे, गणिताचे 20 प्रश्न असायचे, भाषेचे 20 प्रश्न असायचे. आता या वर्षीपासून काय झालेलं आहे, बुद्धिमत्ता चाचणीचा जो 40 प्रश्नांचा पेपर होता त्याच्यामध्ये आता चेंजेस झालेले आहेत आणि त्याच्यात आता बुद्धिमत्ता चाचणी सोबत ईव्हीएस जे आहे ते ईव्हीएस सुद्धा तुम्हाला ऍड केलेला आहे. ठीक आहे. तो त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितले तर 4 वेगळे वेगळे टॉपिक आहेत, जसं नेचर अराउंड अस झालं किंवा ह्युमन बॉडी झालं, तर अशा पद्धतीचे 4 वेगळे वेगळे टॉपिक्स आहेत. आणि त्या टॉपिक्सच्या हिशोबाने सुद्धा आपण विद्यार्थ्यांची तयारी पूर्णपणे करून घेणार आहोत, विद्यार्थ्यांना पूर्ण मार्गदर्शन करणार आहोत. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर दररोज जे काही टॉपिक शिकवले जातील त्या सर्व टॉपिक्सवर डेली बेसिसला पण टेस्ट होणार आहे. त्याच्यानंतर वीकली बेसिसला सुद्धा आपण टेस्ट ज्या आहेत त्या घेणार आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभ्यासाचे आणि टेस्टचे रिपोर्ट जे आहेत ते पालकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे फक्त 2499 रुपयामध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला काही अडचण जर असेल किंवा काही असेल तर मी सगळ्यात शेवटी तुम्हाला नंबर देखील सांगणार आहे आमचा अकॅडमीचा. त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सांगितला तरी चालणार आहे. ठीक आहे. तर हे झालं बॅच बद्दल. आता फॉर्म कसा भरायचा. ठीक आहे. फॉर्म भरण्याच्या आधी आता फॉर्मच्या तारखा काय आहेत ते आपण बघूयात. की फॉर्म भरायची लास्ट डेट जी आहे ती आहे 31 जुलै 2026. आणि मग परीक्षा कधी होणार आहे, तर परीक्षा होणार आहे तुमची 28 नोव्हेंबर 2026. हे मी डायरेक्टली जो GR आलेला आहे, जे ब्रॉशर आलेला आहे जवाहर नवोदय विद्यालयाचं, त्या ब्रॉशर मधनं मी हा फोटो तुम्हाला दाखवते. म्हणजे तुम्हाला सुद्धा असं वाटायला नको की मॅडमांनी हे वेगळं काहीतरी सांगितलंय. ठीक आहे. ज्या डेट्स गव्हर्नमेंटने दिलेल्या आहे 28 नोव्हेंबर 2026 ला परीक्षा होणार आहे
आणि 31 जुलैपर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. ही सेम डेट ज्या आहेत ना, ह्या सेम डेट तुमच्या 6वी आणि 9वीच्या होमी बाबासोबत सुद्धा कोलाइड करतात. 6वी 9वी होमी बाबाची पण फॉर्म भरण्याची लास्ट तारीख 31 जुलै आहे आणि एक्झाम 28 नोव्हेंबरला होणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे 28 नोव्हेंबर हा खूप मोठा दिवस असा आपण म्हणूयात आणि त्याच्या हिशोबाने तयारीला आतापासून आपण लागूयात. ठीक आहे, चलो आता फॉर्म भरण्याची 31 तारीख जरी लास्ट डेट असली तर फॉर्म कसा भरायचा आहे, इकडे बघा मी इथे तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे, प्रॉपर वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, किंवा आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये हे क्लिक नाही होणार, तुम्ही लिहून घ्या आणि नंतर टाईप करू शकताय, किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर तुम्ही सर्च करू शकताय. तर ही वेबसाईट जी आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे. या वेबसाईटवर तुम्ही गेलात, इथे बघा मी इथनच ही डायरेक्टली कॉपी पेस्ट केलेली आहे. या वेबसाईटवर तुम्ही क्लिक केलं की त्याच्यानंतर हे जे पेज ओपन होतं याच्यात हा जो आहे हा तुमचा ऑनलाईन ऍप्लिकेशनचा पूर्ण मॅटर सुरू होतोय. इथे तुम्हाला हे जरा एकदा शांततेत वाचून घ्यायचं आहे. ज्या काही तुमच्या एलिजिबिलिटीच्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन वाचून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही बसतायत की नाही ते बघायचं. म्हणजे वय जे आहे विद्यार्थ्याचं किंवा शाळेचं जे काही आहे या सगळ्या गोष्टी तिथे दिलेल्या आहेत. ठीक आहे, चलो आता इथं ना तुम्हाला काय करायचं, स्क्रोल करायचंय, हे वर न्यायचं आणि खालचा जो भाग आहे तो खालचा भाग ओपन करायचा आहे. खालचा भाग ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे 2-3 गोष्टी अशा भराव्या लागणार आहेत. तर पहिलं आहे की ज्या इलिजिबिलिटी तुम्ही वर वाचल्यात सगळ्या ज्या काही कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स तुम्ही पात्र करतायत का, तर तिथे तुम्हाला येस किंवा नो हे असं येणार आहे. ओके, इथे ड्रॉपडाऊन मेन्यू आहे. आता ड्रॉपडाऊन मेन्यूवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला येस किंवा नो पैकी एक गोष्ट सिलेक्ट करायची. येस करावं लागेल तुम्हाला जर तुम्ही सगळ्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसत असाल तर, पात्रतेच्या सर्व अटी जर तुम्ही पूर्ण करत असाल तर येस करायचंय. नो केलं तर तुम्हाला ऍप्लिकेशन भरता येणार नाही. ठीक आहे, येस करायचं आहे. येस केल्यानंतर खाली बघा, खालच्या इथे तुम्हाला आधार कार्ड विचारलेलं आहे. आधार कार्ड जर तुमच्याकडे असेल तर येस करा. येस केल्यानंतर खाली तुम्हाला आधार कार्डचा नंबर द्यावा लागणार आहे. ठीक आहे, इथे तुमचा जो काही असेल 1 2 3 4 16 जे काही नंबर असतील ते तुम्हाला आधार कार्डचे 12 नंबर ते इथे द्यावे लागतील. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर काय आहे, तर मग इथे नो करायचं. इथे जे ड्रॉपडाऊन मेन्यू आहे याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला येस आणि नो दोन्ही ऑप्शन येतात. ठीक आहे, तर तुम्ही जर इथे समजा नो केलं, तुमच्याकडे जर आधार कार्ड नसेल आणि तुम्ही नो केलं तर इथे खाली तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट जे आहे शाळेचं बोनाफाईड सर्टिफिकेट ते जोडावं लागणार. म्हणजे एकतर तुमच्याकडे आधार पाहिजे, आधार कार्ड पाहिजे. आधार जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे बोनाफाईड जे आहे बोनाफाईड सर्टिफिकेट पाहिजे. ठीक आहे, या दोन गोष्टींपैकी कुठली तरी एक गोष्ट तुमच्याकडे पाहिजे तर तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो फॉर्म भरता येईल आणि मग ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. ठीक आहे, मग सबमिट केल्यानंतर पुढचं पेज जे आहे ते पुढचं पेज तुम्हाला येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला ओटीपी येणार आहे. जो काही तुमचा आधार कार्ड आहे ना त्या आधार कार्डशी रिलेटेड जो नंबर आहे त्याच्यावर ओटीपी येईल. इथे तुम्ही येस म्हटलं की तो ओटीपी तुम्हाला परत इथे 1 2 3 4 जो काही ओटीपी असेल तो टाकायचा, सबमिट करायचं. ठीक आहे, हे सबमिट झाल्यानंतर तुमचं पुढचं पेज जे आहे ते पुढचं पेज ओपन होणार आहे आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मग आपल्याला पर्सनल ज्या काही डिटेल्स आहेत विद्यार्थ्याच्या त्या डिटेल्स आपल्याला इथे टाकायच्या आहेत. ठीक आहे, मग सगळ्यात पहिले काय आहे तर विद्यार्थ्याचं नाव. ठीक आहे, आधार कार्डच्या हिशोबाने तुमचं जे नाव असेल ते नाव तुम्हाला इथे विद्यार्थ्याचं टाकायचं आहे. ABC कॅपिटल मध्ये लिहा, कॅपिटल लेटर मध्ये टाका. ठीक आहे, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या वडिलांचं नाव जे काही असेल XYZ पुन्हा एकदा कॅपिटल लेटर मध्येच लिहायचं. विद्यार्थ्याचं नाव, विद्यार्थ्याच्या वडिलांचं नाव. ठीक आहे, त्याच्यानंतर विद्यार्थ्याच्या आईचं नाव, त्याच्यानंतर जेंडरसाठी तुम्हाला पुन्हा इथे ड्रॉपडाऊन मेन्यू आहे, त्याच्यामध्ये मेल फिमेल आणि अदर अशा पद्धतीने तुम्हाला येणार आहे. ठीक आहे, तो जेंडर तुम्हाला टाकायचा आहे. बर्थ डेट जी आहे ती बर्थ डेट तुम्हाला सिलेक्ट करावी लागणार. तुम्ही इथे क्लिक केलं ना की तुमची बर्थ डेट जी आहे ना इथे अशा पद्धतीने कॅलेंडर ओपन होतं. कॅलेंडरमध्ये वर इथे मंथ आणि इयर असतं आणि खाली तारखा असतात. ठीक आहे, त्याच्यातनं तुम्हाला तुमची जी बर्थ डेट असेल ती तुम्हाला सिलेक्ट करावी लागणार आहे. ठीक आहे, खाली तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे. तुमचा आता पाल्याचा तर ईमेल आयडी नसणार आहे त्याच्यामुळे आपल्याला कोणाचा ईमेल आयडी टाकायचा आहे, पालकांचा ईमेल आयडी टाकायचा आहे. लक्षात ठेवा ईमेल आयडी व्यवस्थित द्या, कारण की ईमेल आयडी वर सुद्धा तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे जे आहेत ते येणार आहेत, प्रिंटआउट वगैरे येणार आहेत. त्याच्यामुळे ईमेल आयडी व्यवस्थित द्या. जर तुम्हाला ईमेल आयडी कसा द्यायचा हे लक्षात येत नसेल तर कोणाला तरी विचारा की आमचा ईमेल आयडी काय आहे, कसा आहे, किंवा ईमेल आयडी तुमच्याकडे नसेल तर नवीन ईमेल आयडी तयार करून घ्या. ठीक आहे, इथे ईमेल आयडी तुम्हाला टाकावा लागणार आहे जो काही असेल तो जसं आपण आता जीमेल घेऊया gmail.com. ठीक आहे, आता जे काही असेल XYZ
@gmail.com जो तुमचा ईमेल आयडी तो टाकला. त्याच्यानंतर तुम्हाला इथे कॅटेगरी जी आहे ती कॅटेगरी निवडायची. तुमचा जो कुठलाही कास्ट असेल, कॅटेगरी असेल, जनरल असो, SC असो, OBC असो, ते तुम्हाला निवडायचं आहे. आता याच्यामध्ये SC ST OBC EWS यांच्यासाठी सर्टिफिकेट्स असतील तर तुम्हाला ते ओपन करता येईल, कारण की त्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट जे आहे ते जोडावं लागणार आहे. जे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितले तुम्हाला काय काय लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे किंवा बोनाफाईड लागणार आहे. ठीक आहे, आधार कार्ड बोनाफाईड हे दोघं एकमेकांना ऑरला आहे. अजून खाली आपल्याला काही डॉक्युमेंट जोडायचे आहेत, ते मी तुम्हाला आलेत की सांगते तसं. ठीक आहे, त्याच्यानंतर विद्यार्थी हा विकलांग आहेत का, डिसेबिलिटीज काही आहेत का विद्यार्थ्यामध्ये. ठीक आहे, मग कुठल्याही विकलांगता जर असेल तर 40% पेक्षा जास्त विकलांग असायला हवं. ठीक आहे, 40% पेक्षा खालच्या विकलांगता ह्या चालणार नाहीयेत, अशा पद्धतीने इथे त्यांनी सांगितलेलं आहे. परत जर काही असेल तर तुम्हाला ड्रॉपडाऊन मेनू मध्ये ते सिलेक्ट करायचंय. त्याच्यानंतर किती % विकलांगता आहे हे पण तुम्हाला इथे टाकावं लागणार आहे. त्याच्यानंतर येतो तुमचा पत्ता. पत्ता टाकताना सुद्धा डिटेल मध्ये पत्ता टाका. ठीक आहे, डिटेल मध्ये म्हणजे कसा, आधी फ्लॅट नंबर, मग त्याच्यानंतर जर समजा तुमच्या बिल्डिंगला किंवा याला काही नाव असेल तर ते जे काही नाव आहे, अपार्टमेंट नाव म्हणूयात आपण, अपार्टमेंटचं नाव. त्याच्यानंतर ह्या दोन गोष्टी झाल्या की मग जवळपासचं जे काही एरिया असेल ना, ज्याला आपण कॉलनी म्हणतो, कॉलनी घेऊयात आपण. ओके, ह्या गोष्टी अशा व्यवस्थित टाकल्यात की इथे तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे. ठीक आहे, 000000 1 2 3 4 5 6 जो काही तुमचा पिनकोड असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर बऱ्यापैकी राज्य आणि जिल्हा जो आहे या दोन गोष्टी आपोआप तिथे येऊन जातात. चेक करायचं आहे फक्त की त्या बरोबर आलेल्या आहेत की नाही. ठीक आहे, मग त्याच्यानंतर खाली NIOS चे जे कॅन्डिडेट असतील त्यांनी येस किंवा नो करायचं आहे. फक्त येस किंवा नो करायचं आहे. येस जर असेल तर तुम्हाला त्याच्यासोबत रिलेटेड डॉक्युमेंट जोडावे लागतील, जर नो असेल तर मग पुढे काहीही येणार नाही. ठीक आहे, कक्षा 5 की पढ़ाई जिला और निवास के लिए जिला एक ही है. जर समजा तुम्ही 5वी मध्ये ज्या जिल्ह्यात शिकताय तोच जिल्हा आणि तुमचा निवासी जिल्हा असेल तर मग तुम्हाला येस किंवा नो इथे सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे जर समजा तुम्ही 5वीला वेगळ्या जिल्ह्यामध्ये असाल, फॉर एक्झाम्पल मी सांगते की जर समजा मी आता 5वीला जळगावमध्ये आहे आणि माझं राहण्याचं जे मूळ ठिकाण आहे जळगावला, समजा माझे कोणीतरी नातेवाईक राहतात आणि मी त्यांच्याकडे राहतेय, परंतु माझं मूळ जे गाव आहे ते पुणे आहे. ठीक आहे, मग आता मी कुठला फॉर्म भरायचा आहे तर मला पुण्याचा फॉर्म भरायचा आहे, बरोबर. मग त्यावेळेला मी इथे नो म्हणणार. पण जर मी पुण्याचीच आहे आणि पुण्यामध्येच राहते तर मग मात्र मी इथे काय करणार आहे, येस करणार आहे. ओके, ते तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं शालेय शिक्षणाचं जे काही आहे ते तुम्हाला पुढे भरावं लागणार आहे. मग त्याच्यामध्ये कुठल्या 5वीला असताना कुठे होते विद्यार्थी, त्याच्यानंतर 5वीच्या आधी कुठल्या याच्यामध्ये होते, 5वी मध्ये वेगळ्या शाळेत होते का, वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं तुम्हाला इथे डिटेलमध्ये टाकावं लागणार आहे. त्याच्यानंतर परीक्षाचं मीडियम जे आहे ते मीडियम तुम्हाला शांततेत चूज करा. मीडियम मध्ये मराठी मीडियम पण आहे, मीडियम मध्ये इंग्लिश मीडियम पण आहे, हिंदी पण आहे. ठीक आहे, आणि अजून बरेचसे वेगळे वेगळे मीडियम्स आहेत. पण आपल्याला चूज करताना आपण कुठल्या 2 मीडियम मध्ये जास्त कम्फर्टेबल आहोत, आपण मराठीमध्ये कम्फर्टेबल आहोत, आपण इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल आहोत. मग तुम्हाला ज्या कुठल्या मीडियम मध्ये कम्फर्टेबल वाटत असेल, मराठी असेल तर मराठीमध्ये करा, इंग्लिश असेल तर इंग्लिश मीडियम मध्ये घ्या. ठीक आहे, दोघं मीडियम घेता येणार नाही, एकच मीडियम घेता येणार आहे. ओके, मग मीडियम टाकलं. त्याच्यानंतर खाली बघितलं तर तिथे तुम्हाला इयत्ता 3री, इयत्ता 4थी, इयत्ता 5वी मध्ये असताना जे काही सगळं तुमचं होतं त्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला विचारल्या जाणार आहेत. मग ते कितवीला होते, शाळेमध्ये कसे जात होते, लोकेशन कुठे होतं, शाळा कुठल्या जिल्ह्यात वगैरे वगैरे, कधी ऍडमिशन घेतलेलं वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे येणार आहेत. ठीक आहे, आता त्याच्यानंतर हे सगळं झाल्यावर खाली तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. आता इथे पहिलं जे डॉक्युमेंट आहे हे पहिलं डॉक्युमेंट आहे कॅन्डिडेटचा फोटोग्राफ. ठीक आहे, जो तुमचा पाल्य आहे त्या पाल्याचा फोटोग्राफ टाकायचा आहे. फोटोग्राफ टाकताना एक लक्षात ठेवा, 10 ते 100 KB, 10 to 100 KB याच्यामध्येच तुम्हाला हा फोटो टाकता येणार आहे. याच रेंज मध्ये फोटो पाहिजे, याच्यापेक्षा जास्त कमी पण नको, म्हणजे 10 पेक्षा कमी नको, 100 पेक्षा जास्त नको. ठीक आहे, पासपोर्ट साईजच फोटो पाहिजे. त्याच्यानंतर फोटोचं जे काही एक्सटेन्शन आहे ते एक तर JPEG किंवा JPG या दोनच एक्सटेन्शन मधले फोटो तुम्हाला टाकता येणार आहे. ठीक आहे, नॉर्मली आपले फोटो याच्यातले असतात, त्याच्यामुळे
नॉर्मल फोटो इथे अपलोड होतील, परंतु तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 10 ते 100 KB कमी जे आहेत ते फोटो इथे फक्त अपलोड होतील, त्याच्यापेक्षा जास्तीचे फोटो अपलोड होणार नाही. ठीक आहे. तसंच आता इथे विद्यार्थ्याचं जे काही सिग्नेचर आहे ते सिग्नेचर इथे अपलोड होईल. सिग्नेचर पण तसंच 10 ते 100 KB. ठीक आहे. त्याच्यानंतर आई वडिलांचं, आईचं किंवा वडिलांचं दोघांपैकी एक कोणाचं तरी सिग्नेचर जे आहे ते इथे येईल आई वडिलांचं. त्याच्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट जे आहे, कॅटेगरी सर्टिफिकेट जे आहे ते कॅटेगरी सर्टिफिकेट इथे टाकायचं आहे. कॅटेगरी सर्टिफिकेट 50 ते 300 KB मध्ये असायला पाहिजे. 50 ते 300 KB मध्ये कॅटेगरी सर्टिफिकेट जे आहे ते तुमचं असायला पाहिजे. एवढं सगळं तुम्ही कंप्लीट केलं की त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रिव्ह्यू म्हणायचं आहे. सेव्ह अँड प्रिव्ह्यू झाल्यानंतर तुमचं जे आहे प्रिव्ह्यू दिसेल, तो प्रिव्ह्यू चेक करायचा, सगळ्या गोष्टी बरोबर टाकल्यात की नाही टाकल्यात ते चेक करायचं, आणि ते चेक झाल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो फॉर्म फायनल सबमिशनसाठी द्यायचा आहे. खाली पुन्हा येणार आहे फायनल सबमिट म्हणून, ते विचारणार आहे. फायनल सबमिटवर क्लिक केलं की मग तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट होणार आहे. ठीक आहे. तो अशा पद्धतीने जवाहर नवोदय विद्यालयाचा फॉर्म तुम्ही सगळ्यांनी भरा. फॉर्म भरताना जर तुम्हाला काही अडचण आली तर 8983345857 हा इग्नाइट पाठशालाचा नंबर आहे, या नंबरवर कॉल करा. म्हणजे तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या आमचे जे काही प्रतिनिधी आहेत, जे कोणी कॉल उचलतील ते तुमच्या अडचणी सॉल्व्ह करू शकतील. ठीक आहे. आता आपला नवोदयची जी बॅच आहे ती मी तुम्हाला सांगितले की नवोदयची बॅच आपली 25 जुलै रोजी सुरू होते. त्याच्याच सोबत आपली 4थी 7वी स्कॉलरशिपची बॅच सुद्धा 25 जुलैला सुरू होते. 5th गणिताचं जे ऑलिम्पियाड आहे, मॅथ्स ऑलिम्पियाड, ते सुद्धा तुमचं 25 जुलैला सुरू होत आहे. 6वी आणि 9वी होमी बाबा 25 जुलैला सुरू होते. NMMS देखील आपली 25 जुलैला सुरू होते आहे. ठीक आहे. या सगळ्या बॅचेस आपण 25 जुलैला सुरू करतोय. लवकरात लवकर ऍडमिशन घ्या, म्हणजे तुम्हाला अतिशय कमी फी मध्ये या सगळ्या बॅचेस मिळतील. जर ऍडमिशन एकदा फुल झाले तर नंतर बॅचची किंमत ही वाढणार आहे आणि वाढलेल्या किमतीमध्ये नंतर तुम्हाला बॅच विकत घ्यावी लागेल. ठीक आहे. तर आता जर तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा. कमेंटच्या हिशोबाने मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल, किंवा तुम्ही ह्या नंबरवर कॉल देखील करू शकता, म्हणजे तुमचं जे काही इश्यू असेल ते इश्यू सॉल्व्ह होतील. थँक्यू.